नमस्कार, आपल्या सोबत आहेत डॉक्टर शिवराज जाधव सर. नमस्कार सर. नमस्कार. सर, कसा आहे तुमचा मूड? खूपच छान आणि सुंदर आहे. आजचा हा जो दिवस आहे 14 फेब्रुवारी 2026, मला तर व्हॅलेंटाईन आहे, पण मला तर एक थोडं खऱ्या प्रेमाचा आतून माझा उगम होतोय. आज या दिवशी मला सांगायला आवडेल की खूप असा उपयोगाचा दिवस निघाला आमच्यासाठी, कारण खूप मी लोकांना भेटलो, खूप लोकांशी प्रेमानं बोललो, वागलो आणि याचाच प्रतीक म्हणून की काय उद्योगबोध हा त्याचा खऱ्या अर्थानं माझ्यासाठी एक बोध मिळाला, एक नवीन मला सुझाव मिळाला की त्यातून मी आज हे दिवसाचं मी पदार्पण करतो आहोत. तर माझा व्यवसाय बेसिकली मी एक डॉक्टर आहे बाय पेशानं. मी एक ऑर्थोपेडिक सर्जन आहे आणि गेले 16 वर्ष ऐरोली येथे मी काम करत आहे. माझं स्वतःचं हॉस्पिटल पण आहे आणि इट्स अ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. याची युनिक अशी फॅसिलिटी की आमच्याकडे सगळे कॅशलेस मेडिक्लेम्स चालतात. आज काळाची अशी गरज आहे की बऱ्याच लोकांकडे पैसे असतात नसतात, पण इन्शुरन्समुळे काय झालं की ही बाब खूप सोपी झाली आहे. कोणत्याही रुग्णाला किंवा कोणत्याही पेशंटला थांबायची तर गरज नाही. जस्ट एक कार्ड दाखवा आणि आमच्या हॉस्पिटलला हॅसल फ्री तुम्ही सर्व्हिस देऊ शकता. तर खूप हा छान असा तर मला योग आलाय सांगून की तुम्ही पण मराठी मूडच्या माध्यमातून आमची काही मेमरीज आमच्या कॅप्चर करताय. खूप बरं वाटतंय मला. थँक्यू सो मच. सर, आता जर कोणाला तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट करायचा असेल, तुमच्यापर्यंत पोहोचायचं असेल, संपर्क करायचा असेल, कसे करू शकता सर? आपलं काही सोशल हँडल किंवा आपला नंबर वगैरे? हो, नक्कीच. ॲज अ डॉक्टर आम्ही सगळ्यांना अप्रोचेबल आहोत. त्याचबरोबर आमचा मेन जो कनेक्ट आहे तो आमचा ऑनलाईन प्रेझन्स आहे. आमच्या काही वेबसाईट्स आहेत www.jadhavhospital.com किंवा आम्ही फेसबुकवर आहोत किंवा आम्ही सोशल मीडिया चांगला वापरतो. आणि आत्ताच आम्ही काही लेक्चर्स ऐकले म्हणजे आम्हाला AI बद्दल आम्हाला खूप नवीन माहिती मिळाली की हाऊ वी कॅन बी हायली इनोव्हेटिव्ह अँड टेक्नॉलॉजिकली साऊंड टू अप्रोच न्यू पीपल, needy people I can say, because our passion is to help people, those who are really needy. आता मी आलो मुळात गावाखेड्यातून, एक मिरज सांगली शहरासारख्या गावातनं आलो आहे आणि आज एवढ्या चांगल्या लेवलला मला सगळा प्लॅटफॉर्म मिळतोय ज्यामुळे मी लोकांची सेवा करू शकतो. मी काही वर्ष आधी कॉर्पोरेटला कामही केलं, मोठ्या मोठ्या कॉर्पोरेटला. पण तिथं मला जाणवलं की काही पेशंटला पैसा मोठी ट्रीटमेंट मिळत नाही. मग तीच ट्रीटमेंट मी माझ्या स्वतःच्या हॉस्पिटलला आणली आहे की जी जाधव हॉस्पिटल म्हणून आम्ही सध्या ऐरोलीत काम करतो आहोत आणि त्यामध्ये खूप लोक त्याचा लाभ घेऊ शकतात. आता माझं मिशन आणि विजन असंच आहे की असेच आणखीन बरेच हॉस्पिटल आपण लोकांसाठी मध्यम सेटअपमध्ये काढायचे, जेणेकरून आणखीन मीडियम कॅटेगरी, स्मॉल कॅटेगरी लोकांना पण त्याच्यात सेम सेवा चांगल्या ह्यानं मिळून जाईल. एका मराठी माणसाने राबवलेला उपक्रम आहे मराठी मूड. आणि कॉन्सेप्ट किती सुंदर आहे बघा की आपण आज मराठी बोलतोय पण मराठीचं प्रमोशन पुरेसं होत नाही. बरेच लोक त्यांच्या भाषा प्रमोट करतायत किंवा त्यांच्या सगळ्या थेरी सांगतायत, पण मराठी माणूस असं दाखवलं होतं की कमी पडत चाललंय, पण नाही. मी आज एकदम स्वाभिमानाने सांगतो की वी आर रिअली ग्रोईंग वेल. आज आपण बघता ज्या नंबरने आपल्याकडे सगळे मराठी उद्योजक आलेत, नवीन जेनझी आपल्यामध्ये मर्ज होत चालली आहे आणि जे आपण टेक्नॉलॉजी वापर करत आहोत ना, त्यामुळे मराठी खूप उच्च लेवलला चाललेली आहे. आणि सगळ्यांना मी प्रेरणा देईन, सांगेन नक्कीच की ॲज अ सर्जन, ॲज अ माणूस, ॲज अ डॉक्टर, की मराठी ही आपली मायभूमी आहे, मायबोली आहे. सगळ्यांनी त्याचा खूप आदराने आणि रिस्पेक्टने स्वीकार करावा. आणि मराठी मूडला मी खूप खूप शुभेच्छा देतो की त्यांचा हा चॅनल, हा उपक्रम इंटरनॅशनल व्हावा. थँक्यू सो मच सर. थँक्यू.